नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाव संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा काल ना व्हिडिओला खाडा पडला, कारण रुद्र जाऊन आल्यापासून ना, म्हणजे रुद्राला सोडून आल्यापासून काही मला शूट घ्यायची मनस्थितीच नव्हती. त्याच्यामुळे मी काल काही शूट घेतलंच नाही बिलकुलही. आणि आजचा व्हिडिओ आज सुरू केलेला. आता कसं असते बघा, त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी काहीतरी आपल्यालाच काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणजे दूर राहण्याचं जे दुःख आहे ते सहन करावं लागेल, कारण त्याचं भविष्य चांगलं होणार आहे त्याच्यामधून. त्यासाठी आता मी म्हणलं आपणच थोडं सहन करायला पाहिजे. आता यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकायला चालू केलं, आणि हे व्हिडिओ टाकणंसुद्धा आपली एक प्रायोरिटीच झालेली आहे. आणि ह्यालासुद्धा आता एक दिवस खाडं झालं, पण असंच खाडं नाही ठेवायला जमत ना. आता इकडं पण व्हिडिओ टाकायचं म्हणलं, थोडं फ्रेश व्हावं, मूड फ्रेश करून घ्यावं आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट करावा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये असणारे आज मुद्दा भाजी, पालकची मुद्दा भाजी करायची, तिची रेसिपी दाखवणार आहे. आणि दिवसभरात जे काय झालं ते पाहू आपण पुढं. पण पूर्ण कंटिन्यू राहा पुढं व्हिडिओमध्ये. आज दिवसभर जे काय झालेलं पाहूत आपण. हे सपकवरण आहे. मी डाळ अगोदरच कुकरला लावून घेतलेली होती. डाळ लावताना त्याच्यामध्ये तुरीची डाळ 1 वाटी आणि एक अर्ध्या वाटीला आणखी कमी चण्याची डाळ टाकलेली होती. हे दोन्ही शिजवून घेतलं चांगलं कुकरला. आणि पालक ह्यासाठी नाही टाकलं की पालक पूर्ण कलर बदलून जातं, असं हिरवगार नाही राहत, म्हणजे पूर्ण काळवट किंवा असे फिक्कं पडून जातं. त्यासाठी कुकरला नाही लावायचं, डाळ शिजवून घ्यायची. अशी कुकरला शिजवून घेतल्याच्यानंतर असं कढईच्यामध्ये नंतर आपल्याला पालक टाकून थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं. म्हणजे ह्याचं कलर नाही बदलणार आणि चवसुद्धा नाही बदलणार, म्हणजे चांगलं चव होईल, दिसायला छान होईल आपली भाजी. आणि जास्त शिजल्याच्यानंतर त्याच्यातले जीवनसत्व पण कमी होतात. ते जीवनसत्व काय ते झालं आपण वरण वगैरे तशी शिजवतो, पण ह्या मुद्दा भाजीला अशीच करायची असते. पालक नंतर टाकायचं असते, म्हणजे हिरवंपणा छान राहतं आपलं त्याच्या ह्याला. जे तुरीची डाळ असते ना, ते कुकरला लावतानाच मी अगोदर हे वटाणा, जे पिवळी वटाणा होतं, वटाणा आणि शेंगदाणं हे दोन्ही भिजू घालत ठेवले होते. दोन्ही 1-2 मूठ, जे अर्धी वाटी. आता हे शिजताना हे पण टाकून द्यायचं. कुकरला टाकल्याच्यानंतर हे सुद्धा खूप मऊ पडतं, ते चवी असं तोडा त्याच्यानंतर तेवढं व्यवस्थित नाही लागत. असं त्याच्यासाठी हे पण असंच शिजवून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण मीठ टाकून हळद टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता जवळपास शिजत आलं म्हणल्याच्यानंतर हिरवं मिरच्याचे जे हे करायचं, भाजून मिक्सर म्हणून काढून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं, म्हणजे शिजून घ्यायचं सगळं एकत्र, जवळपास शिजवून घ्यायचं आपल्याला. आता हे पालकच्या भाजीमध्ये आपण जे पालक ह्याच्यात टाकलो त्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि फॉस्फरस असतं, व्हिटॅमिन C सुद्धा असतं म्हणे. एकंदरीत आपल्याला शरीराला चांगलं आहे. कॅल्शियम सहसा जास्त पदार्थात नसते हे, त्यामुळे हे जेवढं झालं तेवढे आठवड्यातून 1 वेळेस का होईना पालकचं वरण किंवा अशी भाजी, मुद्दा भाजी काही खाल्लं तर खूप चांगलं. आणि हे थोडं चिंच भिजू घातलं ठेवलेली होती मी अगोदरच, आणि त्या चांगलं कोळून घेते. सगळं पूर्ण चिंचातलं अर्क एका पातेल्यात काढून घेते मी. आणि त्याच्यामध्येच आपल्याला बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच घ्यायचं, 1 ते 1.5 चम्मच, आणि जास्त पण नाही घ्यायचं, नंतर पिठाचंच पूर्ण चव येईल आपल्याला. फक्त त्याला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी म्हणू शकतं, किंवा असं चांगलं घट्टसरपणा येण्यासाठी त्याला थोडंसंच 1 चमचा 1.5 चमचा पीठ टाकायचं आहे. आणि ते चिंचाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित, आणि असंच पीठ टाकलं तर आपल्याला गुठळे होतात, त्यासाठी असं चिंचाच्या पाण्यामध्ये त्याची व्यवस्थित मिक्स करून टाकून द्यायचं आणि फिरवून घ्यायचं. कसं असते, मुगाची डाळ टाकून पालक किंवा वरण हे सगळं नेहमी खाऊन कंटाळा येतं ना. असं वेगळं काहीतरी चव खाल्ल्याच्यानंतर आपल्याला पण खायला थोडं व्यवस्थित वाटतं आणि मुलासुद्धा खूप छान वाटतं. असं नवीन काहीतरी करत जायचं. आता आपण ह्याच्यासाठी फोडणीसाठी ठेवलं तर 1 टोपलं ठेवलं गॅसवर. त्याच्यासाठी आपण तेल कडकडून घेणार आहोत, कारण ते आपण फोडणी टाकून नाही शिजवलं सगळं ते साहित्य, फक्त असंच शिजवलेलं आहे. आता आपल्याला फोडणीसाठी इकडं हे तयार करायचं आहे. आणि ह्या भाजीला वरूनच फोडणी दिल्याच्यानंतर खूप चांगली चव येते. ते तडका देतात ना आपण, ते आता हे खूप छान लागतं. आता ह्याच्यासाठी आपण थोडं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची, छान तडतडू द्यायचं छानपैकी, मस्त झाकून, जे तेल बाहेर उडणार नाही आणि सेंट पण जाणार नाही छानपैकी.
आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता सुरुवातीच्या टाकल्याच्यानंतर त्याची चव अप्रतिम लागते. आणि ह्याच्यानंतर असं भरपूर सारं असं अद्रक आणि लसणची पेस्ट जे म्हणजे अर्धवट ठेचून घेतलेलं आहे, म्हणजे पूर्ण असं एकदम मिक्सर म्हणून ग्राइंड नाही केलेलं, खलबत्यात ठेचून घेतलेलं आहे एकदम. ते पण सुद्धा असं खमंग भाजलेलं असते ना, भाजल्याच्यानंतर दाताखाली याच्यानंतर छान लागते ते लसणसुद्धा. आणि हे लाल मिरची, आता मी घरात हिरवी मिरची सुकलेली होती, त्याला लाल पडलेली होती, त्याला सुकून ठेवलेलं होतं. पण तुम्ही बेडगी मिरची टाकल्याच्यानंतर अजून चांगली चव येईल. ते तिखट वाढत नाही पण चव छान लागतं. आणि ह्याला करपू नाही द्यायचं, करपल्याच्या नंतर ना व्यवस्थित चव नाही लागत. आणि हे थोडंसं हळद टाकून घ्यायचं. हळदचं सेंटसुद्धा तेलामध्ये खूप छान येते, म्हणजे फोडणीवरून जे तडका देतो त्याच्यामध्ये हळद टाकल्याच्यानंतर खूप छान चव येते भाजीला. आणि आपण थोडीशी चिमूटभर हिंगसुद्धा टाकून घेणार आहोत. हिंगाने सुद्धा चव भन्नाट वाढते. हे सगळं ना एकदम मंद आचेवर करून घ्यायचं. हे जर करपलं तर चव बिलकुल नाही चांगली लागणार. आणि आपण हे सगळं एकदम टाकून घेऊन झापून घेणार आहोत, त्याची वाफ नाही जाऊ द्यायची. मस्तपैकी हे पाहू शकता तुम्ही. बघताच त्याने खायची इच्छा होते. जबरदस्त झाली होती बरी का भाजी. आता हे सकाळचं सकाळ सूर्यप्रकाश एकदम मस्त खिडकीतून मध्ये येत असते, छान वाटते. आणि कशी वाटली भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा करून बघा बरं का घरी. रुद्रनं आमचा हॉस्टेलला गेल्यापासून आम्हाला अजून एक जिम्मेदारी वाढली, ती म्हणलं तर फिश फूड टाकणे. आमच्या रुद्राचं इथे एक फिश टँक आहे, ते बी जुगाडापासून तयार केलेलं आहे. हे पहा, त्याने फ्रीजचं जे टँक असते ना, त्या टँकचं फ्रीज हे केलं, म्हणजे फ्रीजच्या बॉक्सचं फिश टँक केलेलं आहे. हे पाहू शकता. आणि हे अक्षत आहे सरक. हे पहा, हे फिश टँक आहे. त्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे पेट ॲनिमल्स म्हणजे पेट्स जे असतात त्याला पोसायची लई आवड आहे भरपूर. आणि हे खूप व्हेरायटीज आहेत, गप्पी माशी, गप्पी फिश आणि कोणते कोणते तरी आहेत, मला काही माहिती नाही. त्याला सगळी माहिती देऊन टाकणार होता पण ठेवला. त्याच्यात आता फिश फूड हे ना टब खूप असं म्हणजे गच्च भरलेले होते फिश सगळे, पण जाण्याच्या अगोदर त्याने सगळे विकून टाकले आणि थोडंफारच ठेवले. आणि हे आहे फिश फूड, हे टाकायचं असं वेवलाले. माशी पकडू दे मला. तसे खायला यायलेत. पाणी किती स्वच्छ केलं ना तरी हे जे उष्णतेमुळे काय उन्हामुळे काहीतरी त्याचं रिॲक्शन होऊन असंच होते म्हणे पाणी. आणि जे ग्रीन वॉटरच ह्यांच्यासाठी चांगलं असते म्हणे. जे काचेचे पॉइंट असतात त्याच्यामध्ये शुद्ध असतं, पण ह्याच्यामध्ये असंच होते म्हणे. उघड्यावर ठेवल्याच्या नंतर असंच होतं. ते पॅक बंद घरामध्ये आणि ते काचेच्या पॉइंटमध्ये ठेवलं तर पाणी शुद्ध राहतं, पण हे उन्हाला ठेवल्याच्या नंतर हे असंच होतं म्हणे. पाणी स्वच्छच आहे, फक्त हे पडलेलं हिरवं. मध्ये शेवाळसुद्धा असतं, त्याच्यामुळे सुद्धा होत असेल कदाचित. आणि ते शेवाळ हे माशा खातात त्यांच्यासाठी चांगलंच असतं. त्यानंतर नाही दिवसभर काय शूट घेतलं नाही, संध्याकाळी घेतलं. हे रुद्र गेल्यापासून ना आमची रुबी काही खातच नाही. काय झालं रुबी? खाय की मग. होय रुबी. रुद्र नाही ते रुबीला खायला जाना गेले. कसं करायला तोंड वाकडं. रुद्र कशी काय खाना गेली तू? हां ये इकडे. कशी काय खाना गेलीस तू? ए नुबी
कशी काय खायला गेली तू? आत्ता वाजली संध्याकाळची 7 आणि आत्ता मला ते डाळ तांदूळ काढायचे जे उद्याच्या ढोकळ्यासाठी पाहिजे. पण ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल, म्हणजे परवाचा येईल, उद्याचा आजचं येईल. मी फक्त तुम्हाला पीठ दाखवणार आहे आणि कशी पूर्ण किती भिजू घातलेलं काय नाही सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, परवाच्या. जस्ट आत्ता सगळं हे पीठ काढून झालेलं आहे पहा. एकदम छान निघालेलं आहे, मऊ, एकदम बारीक बारीक, म्हणजे छान निघाले. आणि आपल्याला ह्याला आता थोडं ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे गरम करून. ढोकळ्याचं पीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि संध्याकाळचं सगळं आवरलेलं आहे. आता अजून गॅसचा वाटासुद्धा सगळं आवरलेलं आहे पहा. आणि आजचा व्हिडिओ इथं सेंड करतो. उद्या भेटते नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या आणि ढोकळ्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.